नमस् नमस्कार मंडळी. गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज आपण शेंगदाण्याचे आणि गुळाचे छान असे लाडू बनवणार आहोत. खूप पौष्टिक असतात हे लाडू. लहान मुलं जर असे शेंगदाणे किंवा गुळ वगैरे खात नसतील तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने लाडू बनवून खाऊ घालू शकता. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. ज्या वाटी किंवा बाउलचं माप तुम्ही घेतलं आहे त्याच मापाने सर्व साहित्य घ्यायचे आणि गॅसची फ्लेम इथे खूप स्लो ठेवायची. अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. मंद गॅस करायचा आहे आणि अशा पद्धतीने हळूवारपणे त्यांना ढवळत छान अशा पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मंडळी, आता चॉकलेट्स वगैरे भरपूर खातात मुलं, पण त्याऐवजी जर तुम्ही अशा पद्धतीने लाडू बनवून त्यांना दिलेत तर नक्कीच फायदा होतो. बघा, अशा पद्धतीने खाली त्याची साल चिटकली जाते. हळूवार पद्धतीने भाजून घ्या आणि चेक करत राहा खरपूस भाजले गेले आहेत की नाही. बघा, काही शेंगदाण्यांची साल आपोआपच निघाली आहे. आणि आता अशा पद्धतीने मी एका सुती कापडावर ठेवून अशा पद्धतीने त्याची सगळी साल काढून घेत आहे. गरम मध्ये नका करू, थोडं थंड होऊ द्या, त्यानंतर करायचे. छान अशी या कापडावर त्याची साल काढायची आहे. नंतर एका भांड्यात घेऊन परातीत किंवा ताटामध्ये घेऊन पाकडून घ्यायचे आपल्याला. इथे दोन प्रकारचा गुळ मी तुम्हाला दाखवत आहे. हा आहे साधा गुळ, जो गावरान गुळ असतो तो, आणि हा आहे साखरचा एक गुळ आहे. आणि हा जो गुळ दाखवला आहे दुसरा, तो गुळ झाडाच्या चिकापासून बनवला जातो. खूप हेल्दी असतो. तर बघा, इथे मी गावरान गुळ यूज करत आहे. थोडासा डार्क असतो रंगाने. तर अशा पद्धतीने जेवढे शेंगदाणे घेतले आहेत त्याच्या थोडासा कमी गुळ घ्यायचा आहे आपल्याला. आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर थोडे थोडे शेंगदाणे आणि थोडा गुळ टाकून प्लस मोडवर आपल्याला त्याला फिरवून घ्यायचे मिक्सरमध्ये. प्लस करतच करायचे, कारण एकदम जास्त तुम्ही बारीक केलं तरी ते चांगलं दिसत नाही किंवा चांगलं लागत नाही. अशा पद्धतीने बघा, त्याचा एक गोळा झाला पाहिजे इतपत. आता या ठिकाणी एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरमधून काढल्यानंतर लगेचच त्यामध्ये थोडासा असा गरमपणा येतो, त्यामुळे ते लगेच बांधले जातात. घी वगैरे टाकायची काही गरज पडत नाही. अशा पद्धतीने बिना पाकाचे लाडू आपण छान असे तयार करू शकतो. बघा, लगेचच ही क्रिया करायची आहे मिक्सरमधून काढल्यानंतर. अशा पद्धतीने एका हातातून दुसऱ्या हातात करत छान असे लाडू बांधून घ्यायचे आहेत. बघा, आता अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेत आहे. मी खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहे. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर बाउलच्या हिशोबाने माप घ्या. जेवढा बाउल शेंगदाणे आहेत त्याच्यात थोडंसं कमी गुळ घ्यायचा. छान शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे, मिक्सरला वाटून घ्यायचे आणि अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे. खूप सोपे आहेत हे बनवायला आणि खायला तर खूप रुचकर लागतात. तर मंडळी, फक्त 2 वस्तूंपासून छान असे मस्त लाडू तुम्ही बनवू शकता. तर मंडळी, यामध्ये तुम्ही तीळसुद्धा टाकू शकतात, खूप छान लागतात. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. हॅपी मकर संक्रांती. थँक्यू.